नमस्कार. आज आपण सुरण लागवड तंत्रज्ञान या विषयावर माहिती देणार आहोत. तसेच आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब जरूर करावे. सुरण हे जमिनीत वाढणारे खोड स्वरूपातील कंद पीक आहे. हे कंदवर्गीय पीक असूनही भाजीपाला पीक म्हणून उत्पादित केले जाते. इतर भाजीपाला पिकांच्या तुलनेत प्रति एकक क्षेत्रामध्ये अधिक शुष्क पदार्थ निर्मिती करण्याची क्षमता या सुरण पिकामध्ये आहे. या पिकावर येणाऱ्या कीड व रोग याचा प्रादुर्भाव अतिशय कमी प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे या पिकाची लागवड अत्यंत किफायतशीर आणि फायदेशीर आहे. सुरण पिकास उष्ण व दमट हवामान अतिशय आवश्यक आहे. साधा 25 ते 35 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमानात सुरण चांगल्या प्रकारे येऊ शकतो. तसे उत्तम प्रमाणात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस साधारण 1000 ते 1500 mm इतका सुरण पिकाच्या वाढीस आवश्यक आहे. कंदांची व पिकांची वाढ होत असताना शेतामध्ये पाणी साठून राहणार नाही याची अतिशय काळजी घेणे आवश्यक आहे. जमिनीच्या बाबतीत हे पीक फार चोखंदळ नाही, परंतु उत्तम उत्पादन घेण्यासाठी पाण्याचा निचरा होणारी तसेच मुबलक प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असणारी जमीन या पिकास अतिशय आवश्यक आहे. रेती मिश्रित गाळाच्या जमिनीत उत्तम प्रकारे कंदाची वाढ होते. तसेच अयोग्य निचराच्या जमिनीत या पिकाची लागवड करू नये. सुरणाच्या लागवडीसाठी जमीन साधारण 15 ते 20 दिवस अगोदर नांगरट करून त्यातली ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करण्यात यावी, कारण भुसभुशीत जमिनीतच कंद चांगल्या प्रकारे वाढले जातात. जमीन भुसभुशीत केल्यानंतर 90 सेंटीमीटर आकाराच्या सऱ्या करून त्यावर लागवड करता येते. तसेच खड्डा पद्धतीने लागवड करायची असल्यास 45 बाय 45 सेंटीमीटरचा खड्डा करून त्यामध्ये पालापाचोळा, शेणखत व इतर सेंद्रिय पदार्थ करून तो खड्डा झाकून द्यावा व त्याच्यावर सरी करून 75 बाय 75 सेंटीमीटर वरती सुरणाची लागवड करावी. लागवडीपूर्वी साधारण 10 ते 12 टन एवढे कुजलेले शेणखत किंवा गांडूळ खत प्रत्येक खड्ड्यामध्ये किंवा सरीवरती लागवडीच्या ठिकाणी योग्य प्रमाणात टाकणे आवश्यक आहे. सुरणामध्ये भारतामध्ये विविध जाती प्रसारित केल्या आहेत. त्यामध्ये श्री अथिरा, श्री पद्मा या जात केंद्रीय संशोधन केंद्र तिरुवनंतपुरम केरळ येथून प्रसारित आहे. तसेच गजेंद्र ही जात कोवूर म्हणजेच आंध्र प्रदेश या ठिकाणावरून प्रसारित झालेली आहे. ही जात संपूर्ण भारतामध्ये अतिशय चांगले उत्पादन देणारी अशी जात आहे. पावसाळ्यामध्ये होणारा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागवडीपूर्वी कंदांना बीज प्रक्रिया म्हणून 1 किलो शेणामध्ये 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा मिक्स करून त्या संपूर्ण शेणकाल्यामध्ये जो कंद आहे, सुरणाचा कंद आहे, तो त्याच्यामध्ये बुडवून सावलीमध्ये वाळवून साठवणूक करावी, जेणेकरून पावसाळ्यात होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळता येईल. सुरण पिकांचे कंद काढणीनंतर 45 ते 60 दिवस सुप्तावस्थेत जातात. त्यानंतर त्यास साठवणुकीमध्येच कोंब फुटण्याची प्रक्रिया सुरुवात होते. त्या प्रक्रियेनंतर कंद पिकांची लागवड ही साधारण एप्रिल महिन्याच्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्याची लागवड केल्या जाते. पण पाण्याची उपलब्धता नसल्यास तुम्ही जून महिन्यामध्ये सुद्धा त्याची लागवड करू शकतात. सरीवरंब्यावरती 75 बाय 75 सेंटीमीटर वरती आपण सुरणाची लागवड करतो. सुरणाची लागवड करताना कंद जर मोठ्या आकाराचा असेल तर त्यावरती आलेल्या कोंबाचा 4 तुकडे करून साधारण 1 किलोचा कंद असल्यास त्याचे 4 तुकडे करावेत. प्रत्येक बेण्याच्या तुकड्याला मुकुल कंदाचा भाग असणे आवश्यक आहे. लागवड करताना कोंबाकडील भाग हा जमिनीच्या पृष्ठभागाकडे वरच्या बाजूला असणे आवश्यक आहे. खड्डा पद्धतीने लागवड केल्यास खड्ड्यातील माती काढून त्या ठिकाणी कंद लागवड केल्यानंतर पुन्हा मातीने झाकून पाण्याची योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. 400 ते 500 ग्रॅम वजनाचा कंद वापरल्यास हेक्टरी 6 ते 8 टन बेण्याची आवश्यकता असते. एका गुंठ्यासाठी साधारण 60 ते 80 किलो बेण्याची आवश्यकता असते. पूर्व मशागतीच्या वेळी भर खते म्हणून साधारण 10 ते 12 टन चांगले कुजलेले शेणखत व गांडूळ खत हे जमिनीमध्ये मिसळून घेणे अतिशय आवश्यक आहे. कारण कंद पिकांच्या वाढीसाठी सेंद्रिय पदार्थांचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जमिनीमध्ये समावेश असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जोडीला रासायनिक खते सुद्धा आपण देऊ शकतो. रासायनिक खतामधून स्फुरद, नत्र, पालाश 80-60-80 या प्रमाणात आपण पिकाच्या योग्य लागवडीसाठी वापरण्यात येते. लागवडीच्या वेळी स्फुरदाची मात्रा संपूर्ण देण्यात यावी. तसेच नत्राची अर्धी मात्रा ही साधारण लागवडीच्या 45 दिवसानंतर देण्यात यावी. खताची मात्रा देण्यापूर्वी बेणणी करणे अतिशय गरजेचे आहे. बेणणीनंतर रिंग पद्धतीने खताची मात्रा देण्यात यावी व त्यानंतर पिकाला भर देणे अतिशय गरजेचे आहे. हे पीक पावसाच्या पाण्यावर म्हणजेच कोरडवाहू पद्धतीने घेतले जाते. पण एप्रिल महिन्यात लागवड केल्यास पाण्याची योग्य ते व्यवस्थापन करणे अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे आठवड्याला पाणी देणे गरजेचे आहे. तणांचा बंदोबस्त करण्यासाठी आच्छादन केल्यास अतिशय चांगले, परंतु जमिनीमध्ये भुसभुशीतपणा आणण्यासाठी तुम्हाला बेणणी करणे साधारण 30 ते 60 दिवसानंतर बेणणी करणे अतिशय आवश्यक आहे. कारण बेणणी केल्यानंतर जमीन भुसभुशीत होते व ती कंदाच्या वाढीसाठी अतिशय पोषक असते.
बेंडणी केल्यानंतर खताची मात्रा देऊन जमीन भुसभुशीत करून भर देण्यात यावी। सुरण हे पीक साधारण 7 ते 8 महिन्यात काढणीस तयार होते। पीक काढणीस तयार झाल्यास वरील झाड हे पिवळे पडून वाळतात। अशा वेळी कंद खोदून काढावेत। 500 ग्रॅम वजनाचा कंद लागवडीसाठी वापरल्यास साधारण 25 ते 30 टन हेक्टरी एवढे उत्पादन आपल्याला मिळणे। कंद बेण्यांसाठी साठवून ठेवल्यावर बुरशी रोगांपासून बचाव करण्यासाठी कार्बेंडाझिम 1 ग्रॅम भुकटी प्रति लिटर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून द्रावणामध्ये सुमारे 15 मिनिटे कंद बुडवून प्रक्रिया करण्यात यावी। असे प्रक्रियायुक्त बेणे थंड आणि कोरड्या जागेमध्ये साठवून ठेवल्यास साधारण 3 ते 4 महिने लागवडीसाठी उत्तम प्रकारचे बेणे आपल्यास मिळते। हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।